नमस्कार, मी सेजल पुरवार. या बुलेटिन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आजचा विशेष अधिवेशनाचा अखेरचा आणि तिसरा दिवस आहे. मात्र आजचा दिवस महत्त्वाचा आहे कारण आज राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी एकमतानं बिनविरोध निवड झालेली आहे. विधानसभेमध्ये आज राहुल नार्वेकर यांची अध्यक्ष म्हणून घोषणा करण्यात आलेली आहे. तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राहुल नार्वेकर यांना सन्मानानं खुर्चीवर नेऊन बसवलंय. याशिवाय विरोधी पक्षाच्या नेत्यांनी निवडीनंतर राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन केलंय. विधानसभा अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता आणि त्यामुळे त्यांची आज बिनविरोध निवड झाली आहे. तर आपण त्या दरम्यानची विधान भवनातली ही दृश्य सुद्धा बघू शकतोय. कशा प्रकारे या ठिकाणी देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन केलं. त्या दरम्यानची आपण ही दृश्य पाहतोय. आणखी एक मोठी बातमी बघूया. ती म्हणजे मी पुन्हा येईन असं नार्वेकर म्हणाले नव्हते, मात्र ते पुन्हा आलेले आहेत. तुम्ही तर परत अध्यक्ष झालात असं फडणवीस म्हणालेले आहेत. तर अध्यक्ष महोदय, मी पुन्हा येईन असं तुम्ही म्हणाला नव्हता, तरी तुम्ही परत आलात, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. तुम्ही खुर्चीला न्याय देण्याचं काम कराल. नाना पटोले यांना उद्देशून देखील फडणवीसांनी विधान केलं. तुम्ही वाट मोकळी केली म्हणून नार्वेकरांना संधी मिळाली असं यावेळेस फडणवीस म्हणाले. म्हणजे अध्यक्ष महोदय, मी पुन्हा येईन असं म्हटलं नव्हतं, पण तरी देखील आपण परत आलात याचा मला अतिशय मनापासून आनंद आहे. आणि मला याही गोष्टीचा आनंद आहे की राज्यामध्ये एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री होते, त्यातला एक वकील होता. आता तुम्ही झाल्यामुळे 50-50% मेजॉरिटी झालेली आहे. पण मला असं वाटतं की तुमच्यासारखा एक निष्णात वकील हा अध्यक्षांच्या खुर्चीवर बसला आणि निश्चितपणे या खुर्चीला न्याय देण्याचं काम हे आपल्या माध्यमातून होईल याबद्दल माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही. 11 फेब्रुवारी 1977 मुंबईमध्ये जन्माला आलेले श्री राहुल नार्वेकरजी हे कदाचित पहिलेच असे अध्यक्ष असतील की पहिल्याच टर्ममध्ये ते अध्यक्ष बनले आणि पुन्हा दुसऱ्यांदा ते लागोलाग अध्यक्ष बनले. आणि नानाभाऊ, तुमचेही विशेष आभार आहेत. तुमच्यापेक्षा ते तसे लहान आहेत, 13-14 वर्षांनी माझ्यापेक्षा लहान आहेत, पण तुम्ही वाट मोकळी केल्यामुळे मागच्या वेळेस ते अध्यक्ष बनू शकले.